नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर फक्त 2 पदार्थांपासून पौष्टिक असा लाडू मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर मुलांसाठी शॉर्ट ब्रेकमध्ये टिफिनला तुम्ही हा लाडू देऊ शकता, मुले आवडीने खातात। तर इथे मी 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। तर ते आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत, त्याचे साल निघेपर्यंत पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतर आपण याचे हाताने साले चोळून काढून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी साले काढून घेतलेले आहेत। तर आपल्याला पूर्ण साल याचे काढून घ्यायचे, कुठेही साल नाही ठेवायचे त्याचे। तर अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेले आहेत, सुपामध्ये पाकडून छान असे क्लीन करून घेतलेले आहेत शेंगदाणे। तर इथे मी 1 किलो शेंगदाण्यासाठी 1 किलो गूळ घेतलेला आहे। तर आपल्याला हे समप्रमाणात मिश्रण घ्यायचं आहे। तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला गूळ नाही वापरायचा। 1 किलोसाठी 1 किलो शेंगदाण्यासाठी 1 किलो गूळ एवढंच प्रमाण आपल्याला वापरायचं आहे। तर याच्यामधील मुठभर शेंगदाणे आणि मुठभर गूळ घालून आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। तर याला शेंगदाण्याचंही तेल सुटतं आणि गुळामुळे हे लाडू बाइंडिंग होतात। तर एक्स्ट्रा आपल्याला याच्यामध्ये काही कष्ट नाही आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकजीव हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मिश्रण आपण बारीक करून कढईमध्ये घेतलेलं आहे, ते अशा पद्धतीने आपण एकजीव मिक्स करायचं आहे। तर तुम्हाला हवी असेल तर याच्यामध्ये वेलची पावडर टाकू शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही। या 2 पदार्थांपासून इतके सुंदर लाडू लागतात हे, तर मुले बघता बघता फस्त करतात। तर अशा पद्धतीने मी मिश्रण मिक्स केल्यानंतर छोटे छोटे लाडू वळून घेतलेले आहेत। स्मॉल साईजमध्ये आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता किती सुंदर आपले लाडू झालेले आहेत। इझिली अगदी बनवता येतात आणि घरच्या साहित्यामध्ये आपल्याला हे लाडू बनवता येतात। तर अजूनही तुम्ही रोशनाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटेल। आणि बरेचसे व्ह्यूअर आहेत की रेसिपी पाहतात पण अजूनही सबस्क्राईब केलं नाही आहे चॅनेलला। तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनेलला सपोर्ट होईल। आणि अशाच पद्धतीने तुम्ही लाडू घरी बनवून बघा। अशा पद्धतीने आपले शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। तर हे लाडू महिनाभर टिकतात। तर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही बाहेरच हे लाडू स्टोअर करू शकता। तर अशा पद्धतीने हे लाडू आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी लाडू तुम्हाला एक तोडून दाखवत आहे। तर पाहू शकता किती सुंदर लाडू आपला बनलेला आहे। तर तुम्हीही ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करा।